कारण ज्या लोकराजा राजश्री शाहू महाराजांना जगात ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कोल्हापुरात आणलेल्या, राजश्री शाहू खासबाग मैदान, हे केशवराव भोसले पॅलेस थिएटर, जर राधानगरीचं धरण, अजून कित्येक शाहू स्पर्श झालेल्या वास्तू आणि कित्येक गोष्टी आहेत, शाहू मिल, या सर्व गोष्टी आम्ही जतन केल्या पाहिजेत. काही लोकांचा हेतू दिसतोय की या कायमपणे नष्ट व्हाव्यात आणि या नगरीची ओळख जी शाहू नगरी म्हणून आहे ती पुसण्यासाठी पण काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. पण आम्ही तो पुसू देणार नाही. आम्ही त्याला पाठबळ देणार. शाहू नगरी म्हणूनच राहण्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी, सर्व वस्तू कशा अबाधित राहतील आणि हे गल्ला मोडणारी ज्या वृत्ती आहेत त्याला लोकांसमोर आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता SP साहेब म्हणले मी पण यामध्ये नवीनच आहे, मी तपास करतो, मागच्या गोष्टी तपासतो आणि हेच तर आहे. त्यांना आम्ही साहेबांना बोललो की तुम्ही चांगलं काम करलाय, साध्या साध्या गुंडांना आणून तुम्ही धिंड करलाय. खरे गुंड हे आहेत पांढरपेशी जी कोण आहेत की अशा वस्तू जाळतात आणि मी त्यातला नवच असं दाखवून आणि लोकांच्या समोर उजळ मात्यानं फिरतात, हे हुडकून काढणं खरं आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे अशा लोकांचा देखील बंदोबस्त करा आणि साहेबांना देखील सांगितलंय मी याचा परत पुनर्तपास चालू करतो, बारकाईनं तपास चालू करतो आणि ज्या ज्या गोष्टी येतील त्या आम्ही लोकांच्या समोर आणि तुमच्या समोर वेळोवेळी याचा अहवाल देत जाऊ असं त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे. अशी कृत्य म्हणजे निधी आणणं आणि निधी लाटण्याचा हे प्रकार आहे काय? ह्याचा देखील आम्ही संदर्भ साहेबांना दिलाय. मागचा जो निधी आला होता आग लागण्यापूर्वी त्याची चौकशी चालू होती. निधी लाटलेल्यांचं पण काय हात आहे काय बघा. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, वर्क ऑर्डर देणारे अधिकारी, कर्मचारी कोणी असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही गटाचा असू दे, जो जो कोण त्यात असेल त्याचा सगळ्यांचा तपास करा. तपास निरपेक्ष झाला पाहिजे. कोल्हापुराच्या दृष्टीनं हा पूर्ण आत्मीयतेचा विषय. राजश्री शाहू महाराज इथं नसानसात आपल्या भिनलेले आहेत. राजश्री शाहू महाराज होते म्हणूनच आम्ही कोल्हापूरकर जगात ताटमानेनं वावरत आहोत याचं भान आहे. त्यामुळे शाहू महाराजांची वास्तू जाळण्यात जो कोण आहे, जो कोण गुन्हेगार आहे तो लोकांच्या समोर आलाच पाहिजे. त्यासाठी पोलीस खात्याला आम्ही आव्हान केल्याने साहेबांनी देखील सांगितलंय सूक्ष्मरित्या बारकाईनं आम्ही तपास करू. ज्या भावनेनं त्यावेळेच्या लोकनियुक्त सगळ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा राज्य सरकारचे मंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली होती, त्यांनी देखील याचा अहवाल घ्यावा. हे तपास का पुढे गेला नाही. आज आम्ही ज्या पद्धतीनं पोलीस खात्यासमोर आले, उलट ते तर राज्यकर्ते आहेत, धोरण ठरवणारे आहेत. त्यांनी आदेश देऊन तात्काळ गुन्हेगार लोकांसमोर आणणं हे राज्य सरकारचं कामच आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गृहमंत्री पद आहे. 9 तारखेला आम्ही देखील त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही देखील त्यांना याच गोष्टी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की लवकरात लवकर केशवराव भोसलेला आग लावण्यात आलेलीच आहे, या अहवालानं सिद्ध झालेला आहे. ते गुन्हेगार लोकांच्या समोर आणा, ही आपली नैतिक जबाबदारी आहे राज्य सरकारची. आम्ही त्यांच्याकडे देखील मागणी करणार आहोत.